नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीच्या इंग्रजी विषयातील आज आपण एक छानशी कविता घेणार आहोत, ज्यामध्ये आपण बॉडी पार्ट शिकणार आहोत, म्हणजे आपल्या शरीराचे भाग. कवितेचं नाव आहे 2.2 फिंगर्स. काय नाव आहे? 2.2 फिंगर्स. फिंगर्स म्हणजे बोट. ठीक आहे, बघा. लिसन, सिंग अँड ॲक्ट. आता या कवितेसोबत तुम्हाला काय करायचं, तुमचं बोट जो बॉडी पार्ट सांगितलं आहे तिथे नेऊन टेकवायचं आहे. चला, रेडी येतं? आधी आपण पूर्ण कविता वाचून घेऊयात आणि तुम्ही त्या पद्धतीनं चालीवर म्हणायचं आणि नंतर मग काय करूत, आपण एक एक बॉडी पार्ट समजावून सांगतो. ठीक आहे, चला सुरू करूयात. पुट अ फिंगर. Put a finger ऑन युअर चिक. on your cheek. पुट अ फिंगर Put a finger ऑन युअर चिक. on your cheek. देन पुट इट Then put it ऑन युअर नोज. on your nose. देन पुट इट Then put it ऑन युअर नोज. on your nose. टर्न युअर फिंगर Turn your finger राउंड अँड राउंड. round and round. टर्न युअर फिंगर Turn your finger राउंड अँड राउंड. round and round. And point them And point them to your toes. to your toes. And point them And point them to your toes. to your toes. Make them do Make them do a little dance. a little dance. Make them do Make them do a little dance. a little dance. Make them climb Make them climb a hill. a hill. Make them climb Make them climb a hill. a hill. Give them a clap Give them a clap for being good. for being good. Give them a clap Give them a clap for being good. for being good. And put them And put them where they are still. where they are still. And put them And put them where they are still. where they are still. आलं लक्षात? आता आपण समजून घेऊयात. बघा, पुट अ फिंगर म्हणजे बोट ठेवायचे कुठं? ऑन युअर चिक. चिक म्हणजे गालावर. तुमचं बोट या चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या गालावर ठेवायचं. देन म्हणजे नंतर. पुट इट म्हणजे पुट म्हणजे ठेवा. कुठं ठेवा? ऑन युअर नोज. ऑन म्हणजे वर. कशावर? नोजवर ठेवा. नंतर टर्न युअर फिंगर. टर्न म्हणजे फिरवा. राऊंड अँड राऊंड म्हणजे अशा पद्धतीनं बोटं फिरवा. बघा, या चित्रात दिलेलं आहे. पुढं अँड पॉईंट देम. पॉईंट देम म्हणजे दाखवा असं. बघा, मी जसं पॉईंट करतो या शब्दाकडं. अँड पॉईंट देम टू युअर टोज. टोज म्हणजे पायांच्या अंगठ्याकडे त्यांना काय करा? पॉईंट करा. समजलं? बघा पुढं पहा. मेक देम डू अ लिटल डान्स. नंतर मेक देम म्हणजे त्यांना करायला लावा. काय? थोडासा डान्स करायला लावा. मेक देम क्लाइंब अ हिल. आणि नंतर त्यांना मेक देम क्लाइंब म्हणजे चढवा. कुठं चढवा? अ हिल. बघा, हा मुलगा कसा खालून वर चढतोय असा. हे बघा असं. त्यानंतर गिव्ह देम अ क्लॅप म्हणजे टाळी वाजवा. फॉर बिईंग गुड. चांगले बिईंग गुड म्हणजे चांगले आहेत म्हणून टाळी वाजवा. अँड पुट देम व्हेअर दे आर स्टील. आणि ते जिथं शांत बसतील अशा ठिकाणी त्यांना पाठवा. आता बघा, या कवितेच्या खाली छोटंसं स्वाध्याय दिलेलं आहे. लुक, लिसन अँड रिपीट. म्हणजे काय? लुक म्हणजे बघा, लिसन म्हणजे ऐका आणि रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा. बघा, हे आपला हात आहे. या भागाला म्हणतात पाम. म्हणा पाम. Palm. बघा पुढे रिस्ट. Wrist. रिस्ट. Wrist. रिस्ट म्हणजे बघा मनगट. पाम म्हणजे तळहात. पुढे पहा, हे जे बोट आहे थंब. Thumb. थंब Thumb. याला काय म्हणतात पहा? इंडेक्स फिंगर. Index finger. म्हणत इंडेक्स फिंगर. Index finger. हे आहे मिडल फिंगर. Middle finger. मिडल फिंगर. Middle finger. नंतर रिंग फिंगर. Ring finger. रिंग फिंगर. Ring finger. लिटल फिंगर. Little finger. लिटल फिंगर. Little finger. बघा, अशा पद्धतीनं आपण कोणती कविता शिकलो? फिंगर्स. आणि बोटांचे नावं सुद्धा याच्यामध्ये आपण शिकलो. थँक्यू.